आता पाहूयात पावसासंदर्भातल्या बातम्या। प्रतीक्षानगरमध्ये मॅनहोलची झाकणं अर्धवट खुल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत। काल साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झालेला होता। 4446 मॅनहोल सुरक्षा जाळी विनाच आहेत। आयुक्त अश्विनी भिडे यांनी ही माहिती दिली आणि सकाळपासून पाऊस सुरू असल्यानं पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोलची झाकणं जी आहेत ती आता उघडी ठेवली गेलेली आहेत। मॅनहोल जे आहेत ते उघडे ठेवण्यात आलेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। नारळाचं झाड दुचाकीवर कोसळून राहुल पाटील जखमी झाले होते। रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना राहुल पाटील यांचा मृत्यू झालाय। मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवर कोसळलेलं होतं। ठाण्यामध्ये आजही झाड कोसळल्याची घटना जी ती घडलेली आहे। ठिकठिकाणी हे प्रकार घडतात। ठाण्यामधल्या चंदनवाडीमध्ये झाड कोसळलेलं आहे। इकडे बोरिवलीमध्ये रेल्वे रुळावर झाडाची फांदी कोसळलेली आहे। इकडे कळव्यामध्ये मनीषानगरमध्ये झाड कोसळल्याचा प्रकार घडलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा रमेश पाटील यांचा मृत्यू झालेला आहे। झाडांची छाटणी होणं हे पावसाळ्यापूर्वीच्या कामांमध्ये येतं। मात्र ही कामं व्यवस्थित न झाल्यामुळे आता मुंबईकरांना ठाणेकरांना याचा त्रास सहन करावा लागतोय आणि जीवितहानी सुद्धा झाली।